तर नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात तुम्ही? मजेतच ना? तर मित्रांनो, आज हा माझा तिसरा ब्लॉग आहे. हे सर्व माझे गावाकडचे मित्र आहे. आम्ही गेलो होतो ॲक्वा पार्कला. ॲक्वा पार्क हे आहे का? मित्रांनो, ॲक्वा पार्क हे स्विमिंग पूल आहे. तर हे ॲक्वा पार्क हे ओझर व खेरवाडीच्या रोडला आहे. ओझरपासून थोडं पुढं गेलं का खेरवाडी गाव लागतं. खेरवाडीचं थोडं अंतरावर पुढं गेलं का राईट साईडला ॲक्वा पार्क नावाने स्विमिंग पूल आहे. तर तुम्हाला तसे रिपोर्ट मिळतच राहतील. तुम्ही फक्त चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला सर्व रिपोर्ट मिळतील. तर मित्रांनो, तिथे काहीच माहिती नाही, किती तिकीट लागणार आहे, किती काय होणार आहे, तर ते तुम्हाला सर्व रिपोर्ट मिळतीलच. तर मित्रांनो, आता आम्ही पेट्रोल पंपावर आलो आहे. तर इथे कॉन्ट्री काढली 150 रुपयाची आणि 150 रुपयाचं आम्ही पेट्रोल टाकलं आणि निघालो होतो ॲक्वा पार्कला जाण्यासाठी. तर मित्रांनो, रस्त्याने जाता आम्हाला एक नदी लागली. त्या नदीचं नाव होतं गोदावरी नदी. तुम्हाला माहिती असेल गोदावरी नदी ही किती पवित्र आहे. तर हीच जी नदी आहे गोदावरी, ती आमच्या शिंगवे गावातून आते. एका साईडला पाचोळा आला होता उन्हामुळे, एका साईडला नदी एकदम अतिशय ओझर रोड, म्हणजे अतिशय सुंदर रोड केला आता त्यांनी. एका साईडला शेती बिती सर्व एकदम मस्त, सर्व त्यांची कामं चालू होती. एकदम अतिशय निसर्गरम्य वातावरण होतं. एका साईडला ऊसाचा बाग, एका साईडला सर्व काही एकदम परफेक्ट. तर आधी रस्तेसुद्धा तिकडचे काही चांगले नव्हते, आता एकदम चांगले रस्ते बनवले त्यांनी. तर मित्रांनो, आधी एकदा या गावात आलो होतं. तर मित्रांनो, पूल बिलचा काही संबंधच नव्हता. रस्ते चांगले नव्हते तर पूलचा काही संबंध येतच नव्हता. आत्ता ते नरेंद्र मोदी सय्यद पिंपरीला येणार होते, त्याच्यामुळे यांनी हा पूल चांगला बनवला. तरी आता एकदम मस्त रस्ते बिस्ते, एकदम पूल बिल एकदम सुंदर, असं कॅमेरे बिमेरे बसवले, सगळं पुढं बसवलेलं आहे. तुम्हाला सगळं दाखवतोच. गाव पण एकदम अतिशय सुंदर होतं, दिसायला पण एकदम मस्त होतं. स्वच्छता पण एकदम क्लिअर होती, काही घाण नाही कुठे रस्त्यावर, काही नाही, एकदम परफेक्ट गाव होतं. तर मित्रांनो, खेरवाडी गावात पोचलो होतो. थोड्याच अंतरावर खेरवाडीपासून थोडे 5-1 मिनटं पुढे आलो आणि थोड्याच अंतरावर होतं ते ॲक्वा पार्क. तर मित्रांनो, तुम्हाला हा बोर्ड दिसलाच असेल, तर हेच ते ॲक्वा पार्क आहे. तर इथून एंट्री आहे. तर मित्रांनो, समोर पार्किंगला गाडी लावण्यासाठी जागा आहे आणि या साईडला लेफ्ट साईडला तिकीट घर आहे आणि तिथे मध्ये एंट्री करण्यासाठी जागा आहे. तुम्हाला तसे रिपोर्ट मिळतच राहतील. आता आम्ही इथे गाडी पार्क केली होती आणि मित्रांनो, गाडी बिडी मस्त पार्क केली होती, तर गर्दी काही वाटत नव्हती, कारण 4-5च गाड्या दिसत आहे, म्हणजे काही एवढं काही वाटत नव्हतं. आता मध्ये जाऊन बघितलं तर तेव्हा पण तिथे मध्ये काही गर्दी नव्हती. गाडी पार्क केली आणि ते तिकीट काढण्यासाठी आलो. फॉर 1 hour 200 आणि पूल पास फॉर 1 month 2000 रुपये. मित्रांनो, एका साईडला. चला पुण्याचा आनंद लुटूया. ॲक्वा पार्कचं मग मित्रांनो पैसे देऊन ॲक्वा पार्कचं ते बँड देता, तेच बांधून देता. तर तिथे संमतीपत्र पण लिहावं लागतं. तर सोनूने आमचं संमतीपत्र सर्व लिहिलं, नाव बिव टाकावं लागतं, जबाबदारी राहते त्यांच्यावर पण. तर मग सही बी केली, फोन नंबर, मग लगेच एंट्री. इथे मित्र चपला काढावं लागतं. तर वेटिंगसाठी लोक असले, तर वेटिंगसाठी कोण नव्हतं, त्यामुळे काही गर्दी नव्हती एवढी. Alright. Hush. मित्रांनो, तर तुम्ही इकडे आल्यानंतर पहिले एंट्री केली तर पहिले अंब्रेला शॉवरला नक्की पहिले जा. तर तिथे गेल्यानंतर प्रेशर पण जोरात राहतो, मजा पण खूप येते. पहिले अंब्रेला शॉवरमध्ये थोडंसं आंघोळ केली, थोडं थंड फ्रेश झालो आणि लगेच मग नंतर पुढे गेल्यानंतर लगेच उड्या मारली.
आमचं मस्त पोहून बिवून झालं होता, टाईम झाला होता. तर मित्रांनो नंतर अम्ब्रेला शॉवरमध्ये आलो. नंतर पोहून झाल्यानंतर आलो होतो कपडे चेंज करण्यासाठी. आता इथे मध्ये वॉशरूम होतं. थोडं पुढं आल्यानंतर तुम्हाला लॉकर दिसेल. लॉकरमध्ये तुमचे कपडे ठेवू शकता, पण आम्ही काय ठेवले नव्हते. आम्ही तिथेच मागे ठेवले होते. माहीत नव्हतं, पहिल्यांदा आलो होतो त्याच्यामुळे. कपडे बिपडे ठेवले, रेडी बिडी झालो आणि निघालो लगेच. शॉवर आहे इथे. नंतर परत इथे येऊन शॉवरचा पण आनंद घेऊ शकतो आम्ही आता घरी जाण्यासाठी. मित्रांनो एवढी तर काही गर्दी नव्हती. त्यांनी 1 तासाचा टाईम दिलेला राहतो, पण वाढून देतात ते, तसं काही विषय नाही, 20 मिनटं. तर आता घरी जाण्यासाठी निघालो होतो. थोडे फोटो बिटो काढले, मस्त थोडीशी मजा मारली. तर विचार केला ऊन पण खूप लागते, रस बीस प्युअर असतात, पण रसचं काही दिसत नव्हतं. तर पुढे गेल्यानंतर दिसलं. नंतर मग श्रीकृष्णाचं मंदिर लागलं. तर श्रीकृष्णाच्या मंदिरात गेलो. तिथे मस्त दर्शनला बघू शकतात. राधे राधे. मित्रांनो मस्त कृष्णाच्या मंदिरातून बाहेर आलो, दरवाजा लावला आणि निघालो परत घरी जाण्यासाठी. गरम होतं तर रसाच्या दुकानावर आलो. मस्त रस बीस घेतला आम्ही दोघांनी. तो एक जण होता, त्याला रस नव्हता प्यायचा, तर त्याने नाही घेतला. आम्ही दोघांनी मस्तपैकी रस घेतला, रस पिला. आणि तर मित्रांनो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, नक्कीच आवडला असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. मिळू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.